साहेब पार्वती मातेच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. परत परत ही कथा आता मला ऐकायची आहे. मी तुम्हाला बोलत आलो ना, रामायण माहित नाही असा माणूस कोण आहे? प्रत्येकाला माहित आहे रामांच्या वडिलांचं काय नाव आहे, रामांच्या अर्धांगिनीचं नाव काय, प्रभू रामांच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत, त्यांची दास्यत्व भक्ती करणारी व्यक्ती कोण आहेत, सर्वांना माहित आहे. तरी सुद्धा ही कथा परत परत का ऐकायची? कारण भक्ताचं लक्षण आहे पुनी पुनी कितनी हो सुनी सुनाई, इह की प्यास बुझत न बुजाई. हे भक्ताचं खरं लक्षण सांगितलंय. आणि त्यामुळे ही परत परत ही कथा आपण आपल्या या ग्राम कोथळी नगरीमध्ये संपन्न होत असताना श्रवण करतोय. या कथेच्या माध्यमातून मानवी जीवनातली व्यथा दूर होत असते. आणि अशा प्रभू श्रीरामचंद्रांचं प्रागट्य सुद्धा आज आपल्या ग्राम कोथळी नगरीमध्ये भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन आणि पुनीत दरबारामध्ये आपल्या समस्त परिसरातील लोक आणि कोथळीवासियांच्या साक्षीनं या ठिकाणी होणार आहे. उद्या हेच परमात्मा विवाह बंधनामध्ये अडकणार आहे आणि उद्याच लगेच लग्न होऊन हेच परमात्मा वनवासाला जाणार आहे. लक्षात ठेवा, चढ उतार ह्या दोन्ही बाजू शास्त्रानं करून ठेवलेल्या आहेत. मानवी जीवनामध्ये सुख आणि दुःख ह्या दोन बाजू नाण्याच्या मानल्या गेलेल्या आहेत. पण सुख आलं म्हणून माणसानं कधी उन्मत्त व्हायचं नाही आणि दुःख आलं म्हणून माणसाने कधी खचून जायचं नाही. हा आदर्श जर कोणाकडून घ्यायचा असेल तर त्या आदर्शाचे धनी मालक म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्रीरामचंद्र आहेत. थोडं जरी दुःख प्रपंचामध्ये आलं ना तरी लोक सरळ सरळ परमात्म्याला दोष देतात. पण कधीतरी विचार करा, ज्या मस्तिष्कावर उद्या सुवर्णमय मुकुट पडावा त्या मस्तिष्कावर जटा आली, तक्रार केली देवानी? तक्रार नाही केली. श्रीमद भागवत असं आपल्याला सांगतं, कर्मणा जायते जंतु कर्म नैव विलीयते, सुखम दुःखम भयम क्षेमम कर्म नैव अभिपद्यते. कर्म उत्तम असावं, भगवंत आपल्याला फळ देत असतो. आज आपल्या या नाम सप्ताहाला मंगलमय करण्याकरता आपल्या परिसरातील लोकप्रिय सन्माननीय आमदार आदरणीय चंद्रकांत दादा यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांनी टाळी वाजवून दादांचं स्वागत करायचं. परिसरातील अनेक विद्वत रत्न मंडळी आपल्याला दररोज भेट देण्याकरता येत आहेत. आज प्रत्यक्ष आमदार साहेब या ठिकाणी आलेत. व्यासपीठावरून सर्वांच्या वतीनं त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. मानवी जीवनामध्ये परमार्थ हे एक असं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये दुःखी जीव सुद्धा प्रसन्न होतो. मी तुम्हाला काल एक प्रश्न केला, 3 तास आपण कथा ऐकतो तर 3 तासामध्ये घरचं एकही स्मरण आपल्याला होत नाही. पण इथून बाहेर पडल्या पडल्या कामांची डायरेक्ट लिस्टच डोळ्याच्या समोर येते, नाही का? परमार्थिक क्षेत्र जसं आहे, आमचे श्रीगुरु सांगायचे, किती दुःखानं होरपलेला जीव असू द्या परंतु त्याला म्हणा फक्त 5 मिनिटं प्रॅक्टिकल कर, एका ठिकाणी स्थिर बस, दोन्ही कानाला हेडफोन लाव, हेडफोन नसेल तर एकांतवासामध्ये जा आणि कोणत्याही एखाद्या संतांचा अभंग फक्त कानाजवळ लाव. किती अत्यंतिक दुःख झालं नसेल ना, त्यातलं किमान 70% दुःख नुसतं श्रवणाच्या त्या विधीतून लगेच लांब होऊन जातं. पूर्वीच्या काळामध्ये आता सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध झाल्या आहेत. थोडंसं विज्ञान आणि अध्यात्माचं जर सूत्र आपण जोडण्याचा प्रयत्न केला ना तर मी नेहमी सांगत असतो, पूर्वीच्या काळातल्या लोकांकडे फक्त डिग्रीचे सर्टिफिकेट नव्हते, पण त्यांची विद्वत्ता, समाजाविषयीचं त्यांचं प्रेम हे एवढं तीव्र होतं की आत्ताचे डिग्री होल्डर लोक त्याची बरोबरी कधीच करू शकत नाही. मानवी जीवनामध्ये पूर्वीच्या काळाच्या लोकांकडे गरमी झाली तर कूलर होता का प्रत्येकाच्या घरात? नाही. फ्रीज होता का? नाही. टीव्ही नाही. पण मला अजूनही माझं बालपण आठवते. तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठे आहात. मला अजूनही माझं बालपण आठवते की ज्या वेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आई घरामध्ये भाजी बनल्यानंतर वाटीभर भाजी हातात द्यायची आणि सांगायची शेजारच्या घरी देऊ नये. आणि ती भाजी दिली की शेजारची बाई त्याच वाटीला रिकामं न पाठवता त्याच्यात तिच्या घरची भाजी द्यायची आणि आपल्या घरी पाठवायची. किमान 2-3 शेजारच्या घरी तरी त्या भाजीचं चपातीचं आदान प्रदान चालायचं आहे का नाही? आताची परिस्थिती काय? आता देणाऱ्यालाही लाज वाटते आणि घेणाऱ्यालाही लाज वाटते, कारण आपली पोरं आता इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत. आता आपल्याला वाकायला आवडत नाही. एक सांगू, पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आत्ताच्या काळाच्या लोकांकडे फॅसिलिटी, सुविधा खूप उपलब्ध झाल्यात.
पण आत्ताची लोक पैसा असून सुद्धा जेवढे मानसिक रोगी आहेत ना, तेवढे पूर्वीचे लोक कधीच नव्हते. कायम प्रसन्न असायचे. कलियुगामध्ये सुखाची व्याख्या काय करायची असं जर कोणी विचार प्रश्न निर्माण झालास तर माझ्या अल्पबुद्धीनुसार तुमच्या समोर मांडतो. एक सांगू, आत्ताच्या काळातील लोकांकडे सगळंच आहे, पण ज्यांच्याकडे मोठी मोठी बंगले आहेत ते सुखी असतीलच असं नाही. सुखाची सगळ्यात मोठी व्याख्या आहे ज्याच्या घरामध्ये अन्न सुद्धा आहे, पण अन्नाच्या बरोबरीला ज्याच्या पोटाला भूक सुद्धा लागते ना, तो या जगातला सगळ्यात मोठा सुखी माणूस आहे. ज्याच्या घरामध्ये सामान्य बिस्तर असेल झोपण्याकरता, पण अंग टाकल्या टाकल्या ज्याला गोडी न घेता झोप लागते ना, तो या जगातला सगळ्यात मोठा सुखी माणूस आहे. ज्याच्या घरची परिस्थिती विषम असेल, पण आपल्या दारावर आलेला व्यक्ती कधीच ज्याच्या दारातून रिकाम्या हाताने माघारी जात नाही ना, तो या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. नाहीतर आमचे गुरुजी सांगायचे, श्वान असताना श्वान, कुत्र, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे सांगा ना. भूक लागली म्हणून ते सुद्धा 2-4 घराच्या समोर फिरतं. चपाती टाकली, त्याची भूक तृप्त झाली, तो परत आपल्या कोणाड्यात जाऊन झोपतो. एक सांगू, जोपर्यंत कोथळीत आहात ना तोपर्यंत सुखी आहात. एकदा मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये जाऊन बघा. ड्युटीचा वेळ 11चा असतो, पण घरातून 7 वाजता निघावं लागतं. 7 वाजता निघत असताना त्या लोकल ट्रेनचा प्रवास करणं आपल्यासारख्याचं काम नाही. ती ट्रेन, मला फक्त सांगितलं गेलं होतं की ती ट्रेन थांबत नाही, पण ज्यावेळेस मी जाऊन बघितलं ना उमेश दादा, ती ट्रेन खरंच थांबत नाही, ती फक्त स्लो होते. आणि माझे मित्र म्हटले, हे बघ धोतर आवर, आणि जेव्हा स्पीड सगळ्यात कमी आहे तुला असं वाटलं ना, त्यावेळेस धावत्या ट्रेन मध्ये उतर आणि लगेच थांबू नको म्हटले. 2-4 पावलं धावत जा, नंतर थांब. मी तसंच केलं, धोतर आवरलं. मला असं वाटलं आता खूप स्पीड कमी झाला, मी लगेच उतरलो आणि धावायला लागलो. पण तेवढ्यात मागचा डबा पुढे आला आणि त्या लोकांना वाटलं हे बसाय करता धावताय की काय. त्यांनी परत माझा हात धरला आणि डब्यात मला घेतलं. म्हटलं याच्यानंतर मुंबईतले कीर्तनच घ्यायचे नाहीत. खूप धावपडीचं जीवन आहे. जोपर्यंत कोथळीमध्ये आहात, जोपर्यंत गावाकडे येत ना, तोपर्यंत गावाकडच्या जीवनाचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, मानवी जीवनामध्ये ऐश्वर्य म्हणजे काय प्रभू श्रीरामचंद्रांकडून शिका. जर शब्द दिला होता वडिलांनी, एका शब्दामध्ये नाकारू शकले असते की शब्द तुमचा आहे, तुम्ही सांभाळून घ्या, मी तुमच्याकरता 14 वर्ष वनवासाला कशाला जाऊ. परंतु मर्यादा पुरुषोत्तम त्याच्याकरता म्हटलं गेलं. आज आपल्या स्वतःच्या 5व्या पिढीचं नाव आपल्याला आठवत नाही, पण प्रभू रामचंद्र त्रेतायुगापासून अजूनही आम्ही त्यांना विसरण्याकरता तयार नाही. कल्पना करा किती शुद्ध जीवनचरित्र असेल. एक वर्ग आहे या जगाच्या पाठीवर स्वतःला वेल क्वालिफाईड म्हणून घेणारा, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारा, परंतु तो वर्ग सुद्धा ज्या वेळेस प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनचरित्रावर संशय निर्माण करतो ना, लक्षात ठेवा प्रभू रामच आहेत. त्यांची बरोबरी जगात कधीच कोणाला करता आली नाही. मर्यादा पुरुषोत्तम आहे. सगळ्या सुविधा उपलब्ध असताना सुद्धा कायम स्मितहास्य. वनाला जायचं स्मितहास्य. प्रसन्न राहायला शिका. आणि एक सांगू का तुम्हाला, हे कलियुग आहे, कलियुग. इथं मन मारून जगल्यापेक्षा मन भरून जगा. इथला प्रवास माणसाचा कधी संपेले सांगता येत नाही. मी नेहमीच सांगत असतो, बरीचशी लोक फार मोठं पाठपाठांतर करतात, फार मोठा टीका कपाडाला लावतात. पण एक सांगू, तुमचा परमार्थातला अभ्यास किती मोठा आहे याच्यापेक्षा तुमच्यामुळे किती लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं याच्यातून तुमच्या परमार्थाचा प्रवास कळतो. तुमचं खूप मोठं पाठपाठांतर आहे, पण एखादा प्रसन्न आणि हसतमुख असणारा माणूस जर तुमच्यामुळे जर दुःखी होत असेल तर तुमच्यासारखा नास्तिक माणूस या जगाच्या पाठीवर कोणताच नाही. आणि परमार्थामध्ये तुमचं पाठांतर काहीच नसेल, पण तुमच्यामुळे एखादा दुःखी माणूस जर प्रसन्न होत असेल ना, तर तुमच्यासारखा परमार्थिक माणूस या जगाच्या पाठीवर दुसरा कुठलाच नाही. तुकोबाराची किती सुंदर व्याख्या आहे. मोकळे मन रसाडवाणी याची गुणी संपन्न. तुकोबाराय बोलतात, दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी. जी दया पुत्रावर करतो तीच दासा आणि दासी. हे मोठेपणाचं लक्षण आहे. प्रभू रामचंद्र तेवढेच मोठे होते. मला राज्य काय, माझ्या भावाला राज्य काय. आणि त्या प्रभू रामचंद्रांची जीवनचरित्राची सगुण चरित्र गाथा आहे. पार्वती माता म्हणते, प्रभू मला परत परत आता ह्या कथा तुम्ही सांगा. कधी अवतार घेतला, कुठे अवतार घेतला.
बरं, हे अवतार घेण्याचे 5 कारण निर्माण झालीत, पण यामध्ये मुख्य कॅरेक्टर मी लक्षात घेतलं की जवळजवळ नारद असतील, या सर्वांनी जे श्राप दिलेले आहेत राक्षसवाल, हे अवताराला कुठे आलेत? कोणत्या प्रसंगाला प्रभू रामांनी अवतार घेतलात? त्यावेळेस एवढं सुंदर उत्तर दिलं देवादिदेव महादेव. महादेव काय म्हणतात ऐक म्हटले, पार्वती तुझ्या मनामध्ये जो भाव निर्माण झालेला आहे ना, हा खूप सुंदर आहे. तू जो प्रश्न विचारते म्हटले, तुझ्या अंतःकरणातली जिज्ञासा आहे. तू तुझ्या एकटी करता विचारते, पण तुझ्या एकटीच्या निमित्तानं आता ही देवाची सगुण चरित्र गाथा जगाच्या कानापर्यंत पोहोचणार आहे. आणि असं म्हणतात, प्रभुराम खोजने से नहीं उनमें खो जाने से मिलते हैं. देव हा शोधून भेटत नसतो, त्या देवामध्ये माणसानं स्वतः हरवून जाता यायला पाहिजे. त्यावेळेस परमात्मा स्वतः आपल्याला दर्शन देण्याकरता येत असतात. देवासोबत बोलत असताना सुद्धा देवाकडून लौकिक मागणी मागायची नाही. मागणी मागितली तर देवाला कसं प्राप्त करून घेता येईल याच्याकरता मागणी मागावी. एका हिंदी भाष्यकाराचे खूप सुंदर शब्द आहे, जिंदगी में मुझे कुछ मिले ना मिले, हर घड़ी आपकी बस कृपा चाहिए. जिंदगी में मुझे कुछ मिले ना मिले, हर घड़ी आपकी बस कृपा चाहिए. नाम की तेरी शोहरत कमा पाऊं मैं, तेरी इतनी सी मुझ पे कृपा चाहिए. जिंदगी में मुझे जिंदगी में मुझे कुछ मिले ना मिले, हर घड़ी आपकी बस कृपा चाहिए. नाम की तेरी शोहरत कमा पाऊं मैं, तेरी इतनी सी मुझ पे कृपा चाहिए. भगवंताची कृपा प्राप्त करण्याकरता परमार्थ करायचा. ज्यावेळेस ती कृपा प्राप्त होत असते ना, त्यावेळेस बाकीच्या गोष्टी मानवी जीवनामध्ये आपोआप यायला लागतात. पुढा स्नेह पाजरे मागा येती अक्षरे, शब्द पाठी अवतरे आधी कृपा. आधी कृपेचा वर्षा होत असतो, त्याच्या आधी त्यानंतर शब्द आपोआप पाठीमागे येत असतात. पार्वती
तू विचारलेला प्रश्न हा जिज्ञासेचा आहे, पण ऐक. ज्या प्रताप भानूला श्राप दिला होता ना म्हटले, ज्या अरिमर्दनाला श्राप दिला होता राक्षस व्हाल, नारदांनी ज्यांना श्राप दिला होता तुम्ही राक्षस व्हाल, हे दोनही राक्षस रावण आणि कुंभकर्णाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अवताराला आले. म्हटले कुठे अवताराला आले? विश्रवा नावाचे ऋषी आहेत आणि कैकसी नावाची त्यांची माता आहेत, आणि विश्रवा ऋषी कैकसी माता यांचे हे चिरंजीव आहेत, रावण, कुंभकर्ण, त्यामध्ये विभीषण सुद्धा आहेत. ज्यावेळेस या तिघी जणांचा अवतार झाला, या तिघांचा अवतार झाल्यानंतर तिघांनी त्या ठिकाणी तप केलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवाने विचारलं कशा करता एवढं घनघोर तप चाललाय? रावण म्हटलं मला अमर व्हायचंय, मला अमर होण्याचं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हटले अमर मी स्वतः नाही, तुम्हालाही अमर करू शकत नाही, दुसरं काही मागायचं असेल मागून घ्या. जसं त्या तारकासुरानं विचारपूर्वक वर मागितला होता ना, त्याप्रमाणे रावण विचार करतायत. आपल्याकडे काय कमी आहे म्हटले, कोण मारू शकणार आहे आपल्याला? पण तरी मला वर मागायचं आहे ना, एक काम करा. करी बिनती पद गहितच सीसा, बोले हो बचन सुनहु जगदीशा, हम काहे के मरही न मारे, बानर मनुज जाती दुई बारे. अमर नाही करत ना, नका करू. मरण आलं तरी चालेल, पण एक तर मनुष्याच्या हातून, एक तर वानराच्या हातून मरण यायला पाहिजे. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून मोकळे झाले. पण याच्या मनात भाव होता वानरांचं एवढं सामर्थ्यच कुठं, कारण वानर हे दानवांचं भक्ष्य आहे आणि माणसाचं सामर्थ्य त्यांच्या समोर चालत नाही. मरण आलं तर चालेल, परंतु मनुष्य किंवा वानराच्या हातून यायला पाहिजे, हा वर मागितला. कुंभकर्णाचा नंबर लागला. कुंभकर्णाला म्हणायचं होतं मला 6 महिने झोप आणि 6 महिने जागेची अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे, परंतु त्याचं एकाच दिवसाचं भोजन एवढं होतं. 6 महिने जर जागे राहिला असता तर हाकाला पडला असता. पहिल्या 6 महिन्यामध्ये सरस्वती मातेच्या माध्यमातून त्याची मती फेरण्यात आली. तुलसीदास बाबा बोलतात सार्ध प्रेरिता सुमती फेरी मागेसे निद मास षटकेरी. 6 महिन्यानंतर झोप पाहिजे असं म्हटलं, पण 6 महिन्याची नाही. म्हणजे 6 महिन्याच्या झोपेनंतर 1 दिवस जागरण, परत 6 महिन्याची झोप. राहिला नंबर बिभीषणांचा. आता बिभीषण मुळातच भक्त असल्यामुळे बिभीषणाची मागणी सुंदर होती. गये बिभीषण पास पुणी कहेऊ पुत्र बर मागू, तेही मागेऊ भगवंत पद कमल अमल अनुरागू. बिभीषण म्हणायला लागलेत ब्रह्माजी मला काही नको, पण द्यायचं असेल एक काम करा, भगवंत पद कमल अमल अनुरागू, भगवंताच्या चरणाची सेवा मला घडू द्या. आणि मला असं वाटतं जगाच्या पाठीवर भगवंताच्या चरणा व्यतिरिक्त दुसरं मागणं सुद्धा मागू नये. त्याचं कारणच आहे बाकीचे जेवढे काही मागणे आहेत ना, हे सगळीची सगळी मागणं लौकिक मागणे आहेत, परंतु भगवंताचं चरण हे अलौकिक मागणी आहे. बाकीची सगळी मागणी देव पुरवणारही, पण ते पुरवल्यानंतर त्याला एक मर्यादा आहे, ते कायम टिकणार नाही. परंतु भगवंताचे चरण ही एक अशी सेवा आहे, इतिहासापासून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी प्राप्त केलेली आहे ना, त्या प्रत्येकाचा काळ सार्थक झालेला आहे. जनाबाई माहिती आहे ना, जनाबाई दाताड्याच्या, म्हटलं का होच म्हणता का? जनाबाईचं जीवन चरित्र बघा ना. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडियेला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला.
धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया ढोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया ढोर, धरिला धरिला हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. आहे का नाही? स्वतःच्या आजीचं नाव आठवत नाही आपल्याला लवकर, पण जनाबाई म्हटलं की लगेच डोळ्यासमोर जनाबाईन जात येते. आहे का नाही? कारण काय? हृदयबंदी खाना केला. निडोबारायांचा एक सुंदर अभंग आहे. निडोबाराय बोलतात, नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान, काड सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. मनामध्ये विठ्ठलाला ज्यांनी धारण केलं त्यांचा काड सार्थक होत असतो. ज्ञानोबारांनी किती सुंदर ओव्या दिल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात, माणसाची परिस्थिती अलीकडच्या काळातली कशी आहे माहितीये का? ज्ञानोबाराय बोलतात, का कमलकंद आणि दरदोरी, नांदलक एकेची घरी, परी पराग सेविजे भ्रमरी, हेरा चिखलची उरे. एकाच तळ्यामध्ये भ्रमर सुद्धा राहतो आणि बेंडूकही राहतो. बेंडूक रात्रंदिवस चिखलामध्ये उड्या मारतो, पण त्याला एवढ्या सुंदर त्या परागकणाची कधी इच्छा होत नाही किंवा तो शोधत नाही जवळ असूनही. नातरी निदैवाच्या परिवरी, लोया ऋतल्या हाती सहस्त्रवरी, तेत बैसोनी उपवास करी, का दरिद्री जी. महाराज म्हणतात, एक दरिद्री माणूस आहे, रोज एका ठिकाणी बसून उपवास करतो, भीक मागतो, उपाशी राहतो. परंतु ज्या जागेवर तो बसून रोज भीक मागतो ना, त्या जागेच्या मोजून 1 फुटाच्या खाली सोन्याचा खांब आहे मोठा. याचा अर्थ तो खूप श्रीमंत माणूस आहे. पण जवळ असून सुद्धा तुझे आहे तुझ पासी परी, तू जागा चुकलाशी, नको त्या ठिकाणी शोधणं चालू आहे, मागणं चालू आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशे त्वचेची या पदरा आड, परी ते अवेरुनी गोचिड, शुद्ध का शेवी. गोचिडाच्या मोजून 1 बोटाच्या अंतरावर दूध आहे. तो गोचिड रोज त्या गायीच्या स्तनाला चिपकलेला असतो, पण कधीच त्याला त्या दुधाचं सेवन करायची इच्छा निर्माण होत नाही. 3 दृष्टांत माऊलींनी दिले, सामाजिक व्यावहारिक. गोचिडाचं उदाहरण, जवळ असून दुधाची इच्छा होत नाही. बेंडकाचं उदाहरण दिलं, जवळ असूनही परागकणाची इच्छा होत नाही. जवळ असून सुद्धा शोधमोहीम न करता भीक मागायची इच्छा होते. शेवटची ओवी दिली ती तुमच्या आपल्यावर. आपलं सुद्धा तसंच चाललंय. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. खरं सांगा, देव आपल्या हृदयात आधी आहे का मंदिरामध्ये? हृदयामध्ये आहेत. पण हृदयामध्ये शोधणारे किती लोक आहेत आणि मंदिरात शोधणारे किती आहेत? सगळी लोक मंदिरातच शोधतात, पण हृदयात कोणी शोधत नाही. ती पूर्वी रेडिओला भावगीत भक्तिगीत यायची, त्याच्यामध्ये किती सुंदर वर्णन केलं. इकडे तिकडे शोधिस का रे, फिरसी वेड्या परी वसे तो, देव तुझ्या अंतरी वसे तो, देव तुझ्या अंतरी. तुझ पासोनी अंतर, ठाई ठाई तो
विश्वनियंता तो जगदीशा, विश्वनियंता तो जगदीशा, आहे गिरी कंदरी वसे तो देव तुझा अंतरी, वसे तो देव तुझा अंतरी, प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये फक्त अडचण अशी आहे, ज्यांनी शोधला त्यांना भेटला, जे शोधणारच नाही त्यांना भेटेल का? भेटणारच नाही ना. एका हिंदी भाष्यकाराचं असं मत आहे, मंजिल तो मिल ही जाएगी चाहे भटकते ही सही, मंजिल तो मिल ही जाएगी चाहे भटकते ही सही, असल में गुमराह तो वो है जो कभी घर से निकले ही नहीं. घरातून निघायचंच नाही आणि म्हणायचं भेटेल का, होईल का, शक्य आहे का. किंतु परंतु मी बोललो ना, जिथं शंका निर्माण होते त्यावेळेस त्या शंकेचं निरसन आयुष्यभर होत नाही. पण एकदा प्रवासाला माणूस लागला ना की त्याला उशिरा का होईना पण त्याला त्याचं साध्य भेटल्याशिवाय राहत नाही. प्रवासाला आधी लागायला शिका. ज्या वेळेस बिभीषणाचा नंबर लागला, बिभीषण म्हटला, देवा जगाच्या पाठीवर सगळ्या गोष्टीला नाश आहेत, किंवा कधी कधी चुकीची संगती जरी केली तरी ती चुकीची संगती सुद्धा माणसाच्या नाशाला कारण ठरत असते. त्यामुळे मला दुसरं काही मागणं नको. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझवा नानी कंटाळा. अखंड जया तुझी प्रीती, ज्याला तुझी प्रीती अखंड आहे, मज दे तयाची संगती, मला त्यांची संगती पाहिजे, दुसरं काही नको. मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. देवा पुत्र कर म्हटले मला, श्वान कर, पण संतांच्या दारातलं कर. काय मागणं असेल हो? आणि त्याचं कारण आहे ना, त्याचं कारण आहे. ते रचलेले शब्द आहेत, अभंग गाथ्यामधला नाही आहे, पण एवढा गोड आहे, मार्मिक आहे, पटेल रुचेल असं आहे. एका वैश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. वैश्येची मुलगी होती, कानोपात्रीला देवाने मंदिरात जागा दिली. वैश्येची मुलगी म्हटली तरी सुद्धा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण एका साधूचं बोट पकडून पांडुरंगाच्या दरबारामध्ये काय गेलीत. जे लोक पंढरपूरला गेलात ना त्यांना विचारा, पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या आधी आज कान्होपात्रीचं दर्शन घ्यावं लागतं. कशामुळं? संगती. म्हणून त्या ठिकाणी विभीषण म्हणताय, देवा दुसरं काही नसलं तरी चालेल, परंतु मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा, दुसरं मला काही नकोय म्हटले. मानवी जीवनातला हा कर्माचा सिद्धांत कधी लिहून ठेवा. ऋण वैर हत्या हे तो न चुके भोगत्या. हे भोगल्याशिवाय माणसाला कधी जाता येत नाही. आत्ताचे उत्तम कर्म कदाचित थोडस उशिरा फळ देतील, पण देतील. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, मी नेहमी सांगत असतो, इफ वी कॅन इमॅजिन अ फ्युचर वी कॅन क्रिएट इट. इफ वी कॅन क्रिएट दॅट फ्युचर अदर विल लिव्ह इन इट, अँड दॅट इज अ एसेन्स ऑफ सक्सेस. भविष्याची कल्पना केली तर भविष्य घडवता येऊ शकतं, आणि जर ते भविष्य घडवलं तर इतर लोक येणारे त्याच्यामध्ये आनंदानं वावरू शकतात. माझा प्रश्न आहे तुम्हाला, त्यांना येऊ द्या पुढं, या पुढे या. तुम्ही माझ्याकडे पाहा ना. ओ मावशी, आता ज्यांच्याकडे आमची देवी भागवत महापुराणाची कथा झाली, लोणवाडी, माहेरचं कुत्र गोड लागते ताई. आज माहेरचे भाऊ आलेत. बोला जय श्रीराम. तुमचा काय उपवास आहे का? असं भांडणं कर असं वाटलं पाहिजे. खानदेशात कथा चालू आहे, आमच्याकडे नाही बोललं तरी चालते एवढं जोरानं. बोला जय श्रीराम. मज दे तयाची संगती.
शास्त्र सांगतं उत्तम व्यक्तीच्या सोबत राहिल्यानंतर भविष्य काळाची कल्पना आता केली तर भविष्य घडवता येतं. खरं सांगा, मुलाला डॉक्टर करायचंय, ग्रॅज्युएशनच्या नंतर ठरतं की आधीपासून प्री प्लॅनिंग करावं लागतं. आधीपासून प्री प्लॅनिंग. आधी जर त्याला कॉमर्स लाईनला टाकलं तर नंतर त्याचा सायन्सशी संबंध नाही, त्याच्यामुळे डॉक्टर फील्ड त्याला चालणार नाही. त्याला जर CA करायचं आहे तर सायन्स फील्ड घेऊन चालणार नाही. जशी त्याची प्री प्लॅनिंग आत्ता 10-15 वर्ष आधीपासून करावं लागते ना, तसा परमार्थ हा प्री प्लॅनिंग व्यतिरिक्त जर केला तर तो कधीच फळाला येत नाही. तुम्हाला जर इथं बसल्यानंतर एखाद्याला प्रश्न विचारला, मावशी तुम्ही कथा कीर्तन प्रवचन श्रवण करतात पण तुमचा हेतू काय सांगा बरं, तर कुणालाच गॅरंटीनं शाश्वत उत्तर देता येणार नाही. त्याचं कारण आहे, अजून परमार्थाचा हेतू ठरलेला नाही. तो हेतू ठरलेला असायला पाहिजे. नाहीच काही हेतू असेल तर एवढं तरी स्वाभिमानानं सांगता यायला पाहिजे, देवा आमचा काहीच हेतू नाही, आमच्या आवडीचा विषय परमार्थ आहे आणि तुम्हाला तुमचं भजन आवडतं म्हणून आम्ही तुमच्या करता भजन करतो, एवढं तरी स्वाभिमानानं बोलता यायला पाहिजे. जर हे असेल तर परमार्थ आपला शिकेला जातो. जगाचा मालक सुद्धा आपली दखल घेतल्याशिवाय राहत नाही, त्याकरता परमार्थ असतो. ऐका पुढं. रावण आता उन्मत्त झाला. ज्यावेळेस ब्रह्मदेवानं त्याला वर दिलं ना, ठीक आहे म्हटले, तुला मरण येईल तर वानराच्या किंवा मानवाच्याच हातून येईल, सामान्य माणसाच्या. उन्मत्त झाला, जिकडं तिकडं आपलं अस्तित्व तो प्रस्थापित करायला लागला. सर्वात आधी दैदिप्यमान असणारी यक्षांची नगरी म्हणजे कुबेराची नगरी म्हणजे लंका त्यानं हस्तगत केली. पार्वती माता म्हणायला लागल्या, थोडं थांबता का म्हटले मालक. भोलेनाथ म्हणायला लागले, काय झालं, हा कुबेर कोण आहे ते मला आधी सांगा, की ज्या कुबेराकडे सोन्याची लंका होती रावणाच्या आधी. म्हटले सांगतो तुला, पण भजन करावं लागेल. म्हटले करते ना भजन, पण सगळ्या कोथडीला घेऊन भजन करावं लागेल. म्हटले कोथडीवासी पण भजन करतील, कराल ना नक्की. हाताने टाळी, मुखानं चिंतन. श्रीराम जय जय राम, श्रीराम